तर इथे आम्ही जात आहोत माझ्या माहेरी. पण इथे तुम्ही बघा, गाडीत आहे माझी बहीण, कालू, तिचा मुलगा आणि मल्हार. सगळे आहे म्हणजे कालू आमच्या सोबत असते आणि सोबत आहे आपले गणपती बाप्पा. माहेरी जाण्याचा प्लॅन जरी असला तरी रस्त्यात लागतं माझं सासर. म्हणजे इथे फक्त आमचं घर आहे आणि शेती आहे, कोणीही राहत नाही. हे आहे आमच्या शेतातील चिकू. शेतात आहे गहू, खूप सारी ग्रीनरी आहे, पण इथे कोणीच नसतं आणि हे चिकू असेच पडून जातात किंवा दुसरे लोक येऊन तोडून घेऊन जातात. म्हणजे आमच्या वाट्याला काही येत नाही. इथे थोडा रील काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि खूप छान प्रकारे वातावरण एकदम छान होतं, ग्रीनरी होते. आपल्यासारख्या शहरातील लोकांना हे सगळ्या गोष्टी नवीन वाटतात आणि कधीतरी आपण जातो तर आपल्याला खूप छान चे वाटतात. कालू चिकू 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 हे बघ माझ्या हातामध्ये काय. तर इथे तुम्ही बघितलं असेल, कालूला आम्ही चिकूच्या झाडाला बांधलं होतं कारण ती इकडे तिकडे पळत होती, पण ती माती आणि शेत तिन्ही एन्जॉय केलं बरं का. हे आहे आमचं शेत आणि इथे आहे नारळाचं झाड. तर नारळ काढण्याचे प्रयत्न चालू होते, पण नारळाचं झाड खूप उंच होतं आणि नारळ काढणं अशक्य होतं. तरी कसेबसे फक्त 2 नारळ आम्ही काढू शकलो. ओके. तर हे बघा, नारळ खूप मोठे आहे आणि हेही नारळ असेच पडून जातात, लोकं उचलून घेऊन जातात. ही आहे रिॲलिटी. आणि इथून आता आम्ही निघालो आहोत माझ्या माहेरी. माहेरी जाताना हा रस्ता आहे आणि जास्त लांब नाही, अंतर थोडं जवळच आहे. आणि जाताना आजूबाजूचे जे डोंगर होते ते आम्ही एन्जॉय करत होतो. आधी हे बघितलेले आहे, पण खूप दिवसांनी बघितल्यानंतर ते नवीन वाटायला लागतात. आईच्या घरी गेलो आम्ही. पूर्ण दुपार तिथे गेली आणि संध्याकाळी आम्ही इथे परतत होतो. तर तिथल्या क्लिप मी शूट नाही केल्या आणि परतताना ठरवलं, की जी आमची कुलदैवत आहे म्हणजे माहेरची मेसो आई, मी स्वतः ह्या आईचं दर्शन खूप वर्षांनी घेतलं आहे. कारण मी गावी जात नाही आणि कधीतरी गेले तर दर्शन होत नाही. जवळ-जवळ संध्याकाळचे 6 वाजत आले होते. थोडासा अंधार पडत होता आणि थोडासा सूर्यही मावळत होता आणि देवीच्या बाजूलाच इथे बघा तुम्ही नदी आहे. नदीच्या काठावरच देवी आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता, की किती सुंदर तिथे वाटत असेल संध्याकाळी. आमचं खूप छान प्रकारे शांततेत आमचं व्यवस्थित दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. एवढ्या वर्षांनी आईचं दर्शन घेतल्यानंतर मी आणि माझी बहीण इथे आम्ही दोघींनी पूजा केली. थोडा वेळ थांबलो, रील्स शूट केल्या, फोटो काढले खूप छान प्रकारे. हा मिनी व्लॉग कसा वाटला नक्कीच कळवा.